जय हिंद. नमस्ते प्राध्यापक मित्रांनो. हा व्हिडिओ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी आहे. ज्यामध्ये नवीन प्राध्यापक आहे, ज्यांना मार्क्स एंट्री करण्यामध्ये अडचण येत आहे, अशा प्राध्यापकांसाठी हा व्हिडिओ तयार करून देण्यात आलेला आहे. तर नमस्ते प्राध्यापक मित्रांनो, मी अक्षय प्रकाश बळे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्या जणांचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण इंटरनल आणि कॅप्स मार्क एंट्री 2025-26 मध्ये कशा पद्धतीने करायचा स्टेप बाय स्टेप्स आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये तुम्हाला लॉग इन करताना तुमचं लॉग इन क्रेडेन्शियल इनकरेक्ट दाखवत आहे, तर त्यामुळं पासवर्ड कशा पद्धतीने रिसेट करायचा, त्याच्यानंतर HOD कशा पद्धतीने अपॉइंट करायचे, HODच्या लॉग इनमधून बॅच कशा पद्धतीने क्रिएट करायच्या, सब्जेक्ट टीचर कशा पद्धतीने अपॉइंट करायचे, मार्क्स एंट्री कशा पद्धतीने करायची आणि मार्क्स एंट्री झाल्यानंतर ती कन्फर्म कशा पद्धतीने करायची या सविस्तर बाबत आपण माहिती घेणार आहोत. तर प्राध्यापक मित्रांनो, शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण माहिती घेऊया की इंटरनल आणि कॅप्स मार्क एंट्रीमध्ये स्टेप बाय स्टेप्स मार्क एंट्री कशी करायची. तर सगळ्यात प्रथम प्राध्यापक मित्रांनो, तुम्हाला लॉग इन करताना लॉग इन फेल, प्लीज ट्राय अगेन विथ व्हॅलिड लॉग इन क्रेडेन्शियल्स अशा पद्धतीचा रिमार्क येतो. यामध्ये तुम्हाला त्याकरता काय करावं लागणार आहे, तुमचा टीचर प्रोफाईल किंवा पण कोड म्हणजे ज्याला टीचर UID नंबर आहे, तो तुम्हाला त्याचा पासवर्ड रिसेट करावा लागेल. पासवर्ड रिसेट करण्यासाठी तुम्ही unipuणे.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. इथं BOD लॉग इन दिलेलं आहे, त्यामध्ये BOD ऑनलाईन या बटनावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा, इथे तुम्हाला लॉग इन बटन दिसेल. या लॉग इन बटनावर क्लिक करा. लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर इथं फॉरगेट टीचर पासवर्ड म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करा. इथे तुमचा पॅन कार्ड नंबर किंवा तुमचा युजर नेम म्हणजे टीचर ID टाका आणि या ठिकाणी जो काही कॅप्चा दिला तो कॅप्चा एंटर करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करा. तुम्हाला काय करता येईल, तिथे युजर नेम पासवर्ड तुम्हाला तिथे तुमचा मेल ID किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एका ठिकाणी तुम्ही काय करू शकता, OTP मागवू शकता. OTP टाका आणि नवीन पासवर्ड 8 डिजिटचा कोणताही तुम्ही रिसेट करू शकता. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, पासवर्ड रिसेट करता येईल. आता आपण टीचर कशा पद्धतीने अपॉइंट करायची त्याची माहिती घेऊया. ओके. सो मार्क्स एंट्री करण्यासाठी तुम्ही एक्झाम सेक्शनला क्लिक करा. त्यानंतर इथे कॉलेज कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉग इनला क्लिक करा. इथे इंटरनल मार्क्स एंट्री आहे, त्या बटनावर क्लिक करा. जे महाविद्यालय इंजिनिअरिंगचे मार्क एंट्री करणार आहे, तर त्यांनी इंजिनिअरिंग इंटरनल मार्क्सवर क्लिक करा. बाकीचे जे नॉन इंजिनिअरिंग कोर्सेस आहेत त्यांनी नॉन इंजिनिअरिंग या बटनावर क्लिक करा. इथे तुमचा कॉलेजचा पण कोड आणि पासवर्ड एंटर करा. इथे जो काही कॅप्चा दाखवला आहे तो कॅप्चा एंटर करा. कॅप्चा एंटर केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे लेफ्ट साईडला हे कॉलेजचा लॉग इन करायचा आहे. इथे मी जे काही इथं टीचरचं म्हणलेलं आहे, तिथं कॉलेजचा पण कोड आणि पासवर्ड लॉग इन करून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. HOD अपॉइंट करण्यासाठी ॲड प्रिन्सिपलचे इथे ॲड HOD म्हणून टॅब दिलेला आहे, त्या ॲड HOD बटनावर क्लिक करा. इथे सिलेक्ट टीचर्स मध्ये तुमच्या महाविद्यालयाची टीचरची यादी आहे. त्यामध्ये तुम्हाला ज्या टीचर्सला HOD नेमायचं आहे त्या विषयाला ते सब्जेक्ट टीचर तुम्ही सिलेक्ट करू शकता, ते HOD सिलेक्ट करू शकता. सिलेक्ट फॅकल्टीमध्ये तुमची कॉमर्स, ह्युमॅनिटीज, सायन्स जी फॅकल्टी तुम्हाला सिलेक्ट करायची, ज्या सब्जेक्टला ते HOD ॲड करायचे त्याची माहिती भरा. जसं मी या ठिकाणी ह्युमॅनिटी फॅकल्टी सिलेक्ट करतो. त्यानंतर BOS मध्ये आपल्याला नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचं. अंडर ग्रॅज्युएशनच्या 19 पॅटर्न आणि 24 पॅटर्नसाठी PGचे जर का तुम्ही HOD अपॉइंट करणार असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या विषयांचे इथे विषय सिलेक्ट करावे लागतील. म्हणजे जर का तुम्ही MA इकॉनॉमिक्स तुमच्याकडे फॅकल्टी असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे इकॉनॉमिक्सचा BOS सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही हिस्ट्रीचे MA हिस्ट्रीचे मार्क भरणार असेल, तर हिस्ट्री विषय सिलेक्ट करायचा आहे. पण अंडर ग्रॅज्युएशनचे मार्क भरत असताना HOD अपॉइंट करताना सिलेक्ट BOS नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सिलेक्ट डिपार्टमेंटमध्ये पण नॉट ॲप्लिकेबल सिलेक्ट करा. त्याच्यानंतर सिलेक्ट पॅटर्न येतो. तर तुमचं जसं आर्ट्स फॅकल्टी आहे म्हणून इथे ह्युमॅनिटी आहे म्हणून इथे BA 2024 पॅटर्न या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्ही HOD अपॉइंट करू शकता.
किंवा एवढी माहिती भरा. एवढी माहिती भरल्यानंतर खालती स्क्रोल करा. इथे ऍड सब्जेक्ट डिटेल्स येईल. बघा आता तसं पाहायला गेलं तर इथे सब्जेक्टची लिस्ट तुमची खूप सारी येणार आहे. तर तुम्ही मॅक्झिमम एका टायमिंगला इथे तुम्ही सिलेक्ट ऑल बटनावर क्लिक केलं तर मॅक्झिमम 20 सब्जेक्ट तुमचे सिलेक्ट होणार आहे. ओके. सो पुन्हा याच पद्धतीने स्टेप्स घ्या आणि 20 पेक्षा जास्त सब्जेक्ट असेल तर या पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करू शकता. सो सिलेक्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही सबमिट बटनावर इथे क्लिक करा. सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे त्या सब्जेक्ट टीचरचं नाव तुम्हाला दिसेल आणि इथे तुम्हाला व्ह्यू सब्जेक्टवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्यांचे अपॉइंटेड सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येणार आहे. सपोज जर का जर चुकीनं त्या सब्जेक्ट टीचरला एखादा वेगळा सब्जेक्ट अपॉइंट झाला, तो तुम्हाला रिमूव्ह करायचा असेल तर या ठिकाणी रिमूव्ह म्हणून टॅब दिलेला आहे. तो रिमूव्ह होईल. पुन्हा कॉलेज लॉग इनला जाईल. तिथून नवीन एच-ओ-डी तुम्ही ऍड करू शकता. ओके. सो आता एच-ओ-डी आपण ऍड केलेले आहे. आता बॅच क्रिएट करताना तुम्हाला काय करायचं आहे? तर बॅच क्रिएट करण्यापूर्वी तुम्ही अगोदर काय करा, कॉलेजच्या लॉग इन मधून पेंडिंग मार्कशीट नंबर डिटेल्स वरती क्लिक करा. इथे फॅकल्टी सिलेक्ट करा. फॅकल्टी सिलेक्ट केल्यानंतर इथे तुम्हाला किती सब्जेक्टचे मार्क्स एंट्री करायचे आहे त्याची यादी या ठिकाणी तुम्हाला दिसून येणार आहे. सो इथे बघा जवळजवळ BSc कम्प्युटर सायन्सच्या 24 पॅटर्नचे 60 इंट्र्या किंवा 60 बॅचेस तुम्हाला क्रिएट करून मार्क्स एंट्री करायची आहे. ओके. तर ही माहिती तुम्हाला या ठिकाणी घेता येईल. त्यानंतर आता आपण काय म्हणूया त्याला बॅचेस कसे क्रिएट करायचे त्याची माहिती घेऊया. आता काय करा तुम्ही या ठिकाणी टीचर जे कॉलेजचं लॉग इन होतं ते लॉग आउट करा. त्यानंतर इथे पुन्हा लॉग इन आय मध्ये एच-ओ-डीचा तुम्ही युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला एंटर करायचा आहे. कॅप्चा एंटर करा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला लेफ्ट साईडला डॅशबोर्ड प्रिन्सिपल ऑब्लिक एच-ओ-डी क्रिएट बॅच दिसेल. तर क्रिएट बॅच बटनावर क्लिक करा एच-ओ-डीच्या लॉग इन मधून. सो इथे क्रिएट बॅचेसला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्या अभ्यासक्रमाचे अभ्यासक्रम किंवा पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. जसं की आता इथे BA किंवा BBA-CA, नंतर BSc कम्प्युटर सायन्स, नंतर BA आणि BCom असे ऑप्शन दिसतील. मला ज्या सब्जेक्टचे बॅचेस क्रिएट करायचे ती बॅच मी या ठिकाणी बॅचलर ऑफ आर्ट्स सिलेक्ट करतो. आर्ट्स सिलेक्ट केल्यानंतर सब्जेक्ट येतील. जे काही मगाचे 60 सब्जेक्ट तुम्हाला दाखवले किंवा जे काही सब्जेक्ट्स असतील ते सब्जेक्ट या ठिकाणी येतील. आपण एक नंबरचा सब्जेक्ट घेऊया. डेव्हलपिंग कम्युनिटिव्ह कॉम्पिटेन्सीज इन इंग्लिश फर्स्ट AEC 101. ओके. हा विषय सिलेक्ट केला. त्यानंतर सिलेक्ट पेपर पॅटर्न आहे. मग इथे एक्सटर्नल म्हणजे कॅप मार्क्स एंट्री आणि इंटरनल म्हणजे इंटरनलची मार्क्स एंट्री. सो मी या ठिकाणी इंटरनल ऑप्शन सिलेक्ट करतो. इंटरनल ऑप्शन सिलेक्ट केला. बॅच आपली क्रिएट झाली. ओके. सो त्याच्यानंतर बॅच क्रिएट झाल्यानंतर अपॉइंट एच-ओ-डी किंवा अपॉइंट इंटरनल एक्झामिनर म्हणजे सब्जेक्ट टीचर आपल्याला ऍड करायचे आहे. त्याच्याकरता आपण अपॉइंट इंटरनल एक्झामिनर या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे पॅटर्न सिलेक्ट करा. त्याच्यानंतर तुमच्या महाविद्यालयाचे जे काही टीचर्स आहेत, ज्या टीचरला हा विषय अलोकेट करायचा आहे त्या टीचरचं नाव तुमच्या ड्रॉप डाऊन लिस्टमधून सिलेक्ट करा. शो बॅचेस टू अपॉइंट या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला बॅच नंबर येईल, सब्जेक्ट कोड येईल, सब्जेक्टचं नेम येईल, टाईप इंटरनल येईल आणि इथं फ्रॉम डेट टू डेट आणि सिलेक्ट एवढी माहिती आपल्याला भरायची आहे. तसं फ्रॉम डेट तुमची आज बॅच क्रिएट करताय तर आजची डेट तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये टाकायची आहे. जरी याचे मार्क एंट्री 1 तारखेपासून चालू झाले तरी सुद्धा तुम्ही ज्या डेट पासून मार्क्स एंट्री करताय म्हणजे आज तुम्ही बॅच क्रिएट केली तर आजची डेट पासून तुम्हाला पुढे फ्रॉम डेट टाकायची आहे आणि लास्ट डेट किंवा इथं टू डेट म्हणजे लास्ट डेट तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे आणि सिलेक्ट कॉलमला क्लिक करा आणि अपॉइंट बटनावर क्लिक करा. अपॉइंट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची बॅच काय होईल क्रिएटेड होईल. त्यानंतर तुम्ही काय करा आता लॉग आउट करा. ओके. एच-ओ-डी या पद्धतीने सगळे विषय अपॉइंट करायचे आहे. त्यानंतर आता टीचरनी कशा पद्धतीने मार्क्स एंट्री करायची त्याकरता टीचरनी त्याचा इथं पनकोड म्हणजे सॉरी त्यांनी त्याचा टीचर ID या ठिकाणी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकून लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर त्यांना या ठिकाणी बघा इंटरनल एक्झामिनर मध्ये मार्क्स एंट्री म्हणून टॅब दिसेल. या टॅबवर क्लिक करा. इथे सिलेक्ट अपॉइंटेड रोल मध्ये इंटरनल एक्झामिनर येईल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर इथे तुमचे जे सब्जेक्ट अलोकेट केलेले तेवढे सब्जेक्ट तुमच्या लॉग इनला इथे दिसून येतील. या ठिकाणी तुम्हाला बघा एक नंबरचा टॅब इथे एडिट म्हणून दिसेल. या एडिट बटनावर क्लिक करा.
या एडिट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पूर्णपणे डिटेल येईल. कॉलेजचं नेम, कोड, सब्जेक्टचं नेम, त्याची बॅच नंबर वगैरे दिसेल. इथे मार्क्स एंट्री इन एक्सेल आणि शो विथ एक्सटेंडेड डेट दिसेल. इथे मार्क्स एंट्री इन एक्सेल या बटनावर क्लिक करा. त्यानंतर शो बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला डाउनलोड एक्सेल, अपलोड एक्सेल आणि सेव्ह बटन दिसेल. तर सगळ्यात प्रथम एक्सेल शीट डाउनलोड करा. ती ओपन करा. तिथे तुम्हाला बॅच नंबर, सब्जेक्ट नेम, सब्जेक्ट कोड, सब्जेक्ट नेम, सब्जेक्टचा टाईप, स्टुडंटचं नेम, त्यांचा सीट नंबर, PRA नंबर दिसेल. ऑप्टेन मार्क्स आणि मॅक्सिमम मार्क्स दिसतील. तर 15 पैकी तुम्हाला इंटरनल मार्क्स आहे. ते मार्क्स तुम्ही या ठिकाणी ऑप्टेन मार्क्समध्ये एंटर करायचे आहे. जर तुम्हाला या पद्धतीने बघा आता त्यांना 15 पैकी 10 मार्क, 15 पैकी 9 मार्क हे अप्रॉक्सिमेटली आहे. हेच मार्क दिलेले कन्सिडर करू नका. फॉर एक्झाम्पल म्हणून घेतलेले आहे. जर तुम्हाला सपोज एखादा विद्यार्थी आहे तो इंग्लिश विषयाला नाही आहे, मराठी विषयाला आहे आणि इकडे बॅचेसमध्ये आलाय तर त्याला तुम्ही नॉट ॲप्लिकेबल करू शकता. तर नॉट ॲप्लिकेबल करण्यासाठी कॅपिटलमध्ये NA तुम्हाला टाईप करायचं आहे. जर तो विद्यार्थी इंटरनल असेसमेंटमध्ये ॲब्सेंट असेल तर तुम्ही या ठिकाणी AB ॲब्सेंटचा रिमार्क तुम्ही टाकू शकता. ओके. ॲब्सेंटचा रिमार्क टाकला. बॅ एक्सेल शीट काय करा, सेव्ह करा. एक्सेल शीट सेव्ह केल्यानंतर इथे अपलोड एक्सेलमध्ये जा. चूज फाईल सिलेक्ट करा. अशा पद्धतीची फाईल दिसेल. ही फाईल सिलेक्ट करा, ओपन करा. ओपन केल्यानंतर तुम्हाला डाउनलोड एक्सेलच्या शेजारी अपलोड एक्सेल इथे तुम्हाला ते एक्सेल शीटच्या फाईलचं नेम पण येईल आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. सेव्ह बटनावर क्लिक केल्यानंतर या पद्धतीने प्रोसेसिंग होईल आणि ती टॅब काय होईल, सेव्ह होईल. ओके. आता तुमची एक्सेल शीट सेव्ह झाली, अपलोड झाली. या ठिकाणी तुम्हाला अपलोड एक्सेलच्या ठिकाणी इथे जर कदाचित चुकीची फाईल अपलोड झाली तर रिमूव्ह तुम्ही करू शकता. इथं प्रिव्ह्यू एक्सेल बटनावर क्लिक करा. आईचं चिन्ह, डोळ्याचं चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे तुम्हाला प्रत्येक बॅच नंबर, त्याचा PRA नंबर, सीट नंबर दिलेला आहे. त्या सीट नंबरला तुम्ही दिलेले मार्क दिसतील. हे क्रॉस व्हेरीफाय करा. ओके. क्रॉस व्हेरीफाय करा. जसं 58,910ला 10 मार्क आहे का, 58,911ला 12 आहे का, चेक करा. काही प्रॉब्लेम म्हटला तर रिमूव्ह एक्सेल तुम्ही करू शकता. जसं या ठिकाणी आपण शेवटी दाखवलेलं होतं नॉट ॲप्लिकेबल आणि AB हे या पद्धतीने रिमार्क तुम्हाला इथे दिसून येतील. त्यानंतर तुम्ही काय करा, मार्क्स एंट्रीमध्ये जा. इथे मार्क्स एंट्रीला इथे इंटरनल एक्झामिनर अपॉइंट करा. आता तुम्ही मार्क्स एंट्री झाल्यानंतर इथे 2 नंबरचा टॅब प्रिव्ह्यू PDF आहे. या प्रिव्ह्यू PDFवर क्लिक करा. प्रिव्ह्यू PDFला क्लिक केल्यानंतर बघा टोटल आपण त्या एक्सेल शीटमध्ये 48 नंबर होते. 48 पैकी 46 विद्यार्थ्यांना मार्क दिले. एक विद्यार्थी ॲब्सेंट होता, एक विद्यार्थी नॉट ॲप्लिकेबल होता. असे मिळून टोटल 48 विद्यार्थ्यांची एंट्री या एक्सेल शीटमध्ये केलेली आहे. हे प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला दिसेल. प्रिव्ह्यूमध्ये क्लिक केल्यानंतर आता पुढचा टॅब आहे इथे कन्फर्म बटन. ओके. 3 नंबरच्या बटनावर क्लिक करा. इथे कन्फर्म बटन दिसेल. या कन्फर्म बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मेसेज येतो, डू यू वॉन्ट टू कन्फर्म अँड क्लिक ऑन द बटन. ओके. दॅन मार्क्स इफ यू आर वॉन्ट चेंज द मार्क्स दॅन कॅन्सल बटनावर क्लिक करा. जर मार्क्स ओके असतील तर ओके बटनावर क्लिक करा. आता आपण ही PDF काय केली, डाउनलोड केली किंवा कन्फर्म केली म्हणून तुम्हाला येईल माहिती बॅच कन्फर्म सक्सेसफुली. ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर या पद्धतीने तुम्हाला लास्टला ही बॅच काय करता येईल, या बॅचचे मार्क प्रिंट करता येईल. म्हणून लास्टचं ऑप्शन प्रिंट या बटनावर क्लिक करा. या प्रिंटमध्ये बघा टोटल विद्यार्थी 48, प्रेझेंट 46, ॲब्सेंट 1 आणि नॉट ॲप्लिकेबल 1 या पद्धतीने तुम्हाला ती डिटेल माहिती येणार आहे. तर या पद्धतीने तुम्हाला ही एक्सेल शीट ती PDF तुम्हाला डाउनलोड करता येईल. शेवटी तुम्हाला स्टॅम्प दिलेला आहे नाव, त्यावर तुम्ही त्या सब्जेक्ट टीचरची सही घ्या आणि ती माहिती काय करा, अपलोड करा किंवा ती PDF जी आहे ती तुमच्या रेकॉर्डला सेव्ह ठेवा. या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये काय केलेलं आहे, मार्क कसे फिल करायचे इथपर्यंत माहिती बघितली आहे. आता हाऊ टू एडिट मार्क्स आफ्टर कन्फर्म यासाठी काय करायचं आहे तुम्हाला, तर मार्क्स एंट्री केल्यानंतर इंटरनल एक्झामिनरच्या लॉगिनमध्ये तुम्हाला इथे रिक्वेस्ट टू एडिट म्हणून ऑप्शन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. कन्फर्म केलेले जे काही बॅच आहे ती 1 बाय 1 तुम्ही काय करा, या ठिकाणी सिलेक्ट करा. म्हणजे कॉलेजचं नेम, ते बॅच नेम,
सब्जेक्ट नेम, इंटरनल एक्सटर्नल टाइप आहे आणि नंतर तिथं तुम्हाला रिमार्क येईल. त्या रिमार्कवर तुम्ही रॉंगली एंटर मार्क्स म्हणून सिलेक्ट करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर एच-ओ-डीच्या लॉगिनमध्ये तुम्हाला मॅनेज एडिट परमिशन म्हणून दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. ते सब्जेक्ट तिथे दिसतील. तिथं ओके रिवर्ट फॉर्म असा मेसेज देऊन तो बॅच काय करा, रिवर्ट करून टाका. मग त्या सब्जेक्ट टीचरला मार्क्स एंट्री करण्यासाठी किंवा एडिट करण्यासाठी पुन्हा ती बॅच क्रिएट होणार आहे. जर कॅपचे मार्क एंट्री एडिट करायचे असेल तर तुम्हाला सेम प्रोसेस आहे. फक्त त्याची जी काही रिक्वेस्ट आहे ती कॉलेजच्या लॉगिनला जाणार आहे. इंटरनल मार्कांची रिक्वेस्ट एच-ओ-डी लॉगिनला जाईल. तर कॅप मार्क्स एंट्रीची जी काही रिक्वेस्ट असेल ती एच-ओ-डी सॉरी कॉलेजच्या पनकोडला किंवा कॉलेजच्या लॉगिनला जाणार आहे. तर या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल की इंटरनल मार्क्स एंट्री कशी करायची, त्या संदर्भातले इंटरनल आणि कॅप मार्क्स एंट्रीच्या बाबतीत सेम प्रोसेस आहे. तर या पद्धतीने तुम्ही संपूर्णतः माहिती पाहिली. यामध्ये तुम्हाला काही शंका असेल तर चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा. अधिक माहितीसाठी माझा नंबर दिलेला आहे. त्या नंबरला देखील तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा, जिथे पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाबाबत संपूर्ण माहिती दिली जाते. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.